योद्धा न्यूज मराठी. रेटवडीतील कॅनॉल रस्त्याचे काम निकृष्ट, ग्रामस्थांकडून दर्जेदार कामाची मागणी. खेड पुणे प्रतिनिधी दत्ता भगत. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील रेटवडी येथील कॅनॉल रस्त्याचे खडीकरण आणि मुर्मीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे. पावसाळा तोंडावर असल्यानं या रस्त्याची दुरुस्ती दर्जेदार व्हावी, अन्यथा शेतकऱ्यांचे मोठे हाल होतील अशी भीती व्यक्त केली जात आहे. रेटवडी येथील हा कॅनॉल रस्ता स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात मालवाहू वाहनांची ये-जा सुरू असते. विशेषतः दरवर्षी होणाऱ्या चैत्र आणि माघी पौर्णिमेच्या खंडेरायाच्या यात्रेनिमित्त येथे भाविकांची मोठी गर्दी असते. तसेच शेतकरी आपला शेतीमाल बाजारपेठेत नेण्यासाठी याच रस्त्याचा वापर करतात. रस्त्याचे काम सुरुवातीच्या टप्प्यातच निकृष्ट असल्याचे लक्षात आल्यानं ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय. पावसाळा सुरू होण्यास काहीच दिवस उरलेत. जर या रस्त्याचे काम आत्ताच योग्य प्रकारे झाले नाही तर पावसाळ्यात चिखल होऊन रस्ता वाहतुकीसाठी बंद होण्याची शक्यता. यामुळे ऐन हंगामात शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होऊ शकते. या प्रश्नाकडे संबंधित विभागानं तातडीने लक्ष देऊन रस्त्याचे काम उत्कृष्ट आणि टिकाऊ करावे अशी मागणी पंचायत समिती सदस्य दिलीप डुबे, सामाजिक कार्यकर्ते अतुल थिटे, अमित गोसावी, राजेंद्र भगत, गुलाब पवार आणि रेटवडी ग्रामस्थांनी केली आहे. गावकऱ्यांच्या या मागणीकडे प्रशासन किती गांभीर्यानं पाहते हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. चला तर मग ग्रामस्थ काय म्हणतात बघूया. आपण पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आदर्श जे रेटवडी गाव आहे या गावामध्ये आपण आलेलो आहोत. तर या ठिकाणी आपण जो कॅनॉल आहे त्यावरती जे रस्त्याचं काम चाललेलं आहे तर त्या कामासंदर्भामध्ये ग्रामस्थांकडे आपण आलेलो आहोत. दादा नमस्कार. नमस्कार. बरं, हे काम चाललंय हे कसं वाटतंय तुम्हाला? हे काम एकदम निकृष्ट प्रकारचं झालेलं आहे. पहिल्या या पट्टीवर 2 गाड्या बसत होत्या. त्याच्यानंतर शासनाच्या माध्यमातून निधी पडला. याच्यावर निधी पडल्यावर ज्या कॉन्ट्रॅक्टरला एक काम भेटलं त्या कॉन्ट्रॅक्टरने कामामध्ये खूप हलगर्जीपणा केलेला आहे. कोणत्याही प्रकारचं एस्टिमेटनुसार काम केलेलं नाहीये. खडीची साईज ही ज्याप्रमाणे पाहिजे त्याप्रमाणे नाहीये. बरं, तुम्ही म्हणताय आता कॉन्ट्रॅक्टरने निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे, मग त्यावेळेस तुम्ही काही त्यांना ऑब्जेक्शन लावलं होतं का? पत्र त्यांना 2-3 पत्र दिलेली पंचायत समितीमार्फत. पंचायत समितीला पत्र गेलेलं आहे. त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई आजपर्यंत झालेली नाहीये. ही कारवाई लवकरात लवकर व्हावी, कारण ज्या इथून जाणाऱ्या ग्रामस्थांना खूप त्रास होत आहे. ते मुरुम हा त्या पद्धतीने टाकला गेला तर त्या पद्धतीने टाकला गेलेला नाहीये. खडी ही त्या प्रमाणाच्या क्वालिटीची नाहीये. आता जो रस्ता बघतोय आपण तो रस्ता करून फक्त महिना झालेला आहे. अख्खा रस्ता परत हा तसाच झालेला आहे. त्यामुळे हा निधीचा पूर्णपणे दुरुपयोग झालेला आहे. शासनाला माझी एवढीच विनंती आहे की आपण याच्यात लक्ष घालून पंचायत समितीमार्फत या कामाचा कॉन्ट्रॅक्टर जो आहे त्याच्या काम रस्ता परत दुरुस्त करावा हीच विनंती करतो. आता तुमच्या गावचे नवनिर्वाचित आता पंचायत समिती सदस्य आहेत, त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचलेत का? त्यांच्यापर्यंत त्यांना आता सध्या घेऊन आलेले आहे पाहणी करण्यासाठी. ती पाहणी ते करून ते आता पंचायत समितीमार्फत कारवाई करतील. मग जी यंत्रणा काम करते त्या यंत्रणेला तुम्ही वारंवार असं पत्रव्यवहार केलाय का? केलेला आहे. मग त्यांचं काय तुम्हाला उत्तर आलं? काहीच नाही आलं नव्हतं. मग आता तुमची अपेक्षा काय आहे परफेक्ट अशी? जास्तीत जास्त म्हणजे कमी दिवसाच्या कालावधीमध्ये त्या कॉन्ट्रॅक्टरला बोलून पाऊस पडण्याच्या आधी दुरुस्ती करावी ही त्यांच्या मार्फत आम्ही मागणी करत आहे. पाऊस पडल्यानंतर जर दुरुस्ती नाही झाली तर इथं मला नाही वाटत लोकांना जाता येईल. राहणारच नाहीये. या रस्त्यावरून गाडी प्रवास करणं धोकादायक आहे. शेजारी कॅनल पाणी त्याला गाड्या घसरून त्या कॅनलमध्ये जाऊ शकतात. ही भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे कॉन्ट्रॅक्टरला विनंती आहे पंचायत समितीमार्फत त्यांनी त्याला कॉन्ट्रॅक्टरला सांगून हे काम लवकर चांगलं करण्यात यावं. पंचायत समितीचे सदस्य सन्माननीय दिलीप शेठ डुबे साहेब यांच्याकडे आलो. साहेब, ह्या रोडचं चाललंय आताच माझे सरपंचांनी या ठिकाणी मुलाखत दिलेली आहे, आपलं काय मत आहे याच्यावर? त्यांनी जे माझे सरपंच जे बोलले ते अगदी खरं आहे. ते काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे. पूर्वी या रस्त्यावरती 2 गाड्या कॅनलच्या पाट्यावर क्रॉस व्हायच्या, आता 1 गाडी पण जाणार अशी परिस्थिती. ह्याच्यावर खडीकरण केलं, मुर्मीकरण अतिशय कमी दर्जाचं मुर्मीकरण याच्यावर झालेलं आहे. त्याच्यामुळे दगड बिगड नाही का मोठे खड्डे. मुरुम चांगल्या क्वालिटीचा आहे का? हातात घेऊन दाखव बरं आम्हाला. असं मुरुम
त्याची चौकशी पंचायत समितीमार्फत व्हावी. आणि ह्या रोडची ऑलरेडी पंचायत समितीला आम्ही वारंवार मला मध्यंतरी आहे खडीकरण असं सगळं हे असं का खडीकरण अर्ज दिलेले आहेत पंचायत दोन वेळा अर्ज पण आपण केले. बांधकाम खात्याला पण एक अर्ज दिलेला आहे. मग बांधकाम खात्याने याच्यावर काय कारवाई केली का? बांधकाम खात्याने त्यावेळेस त्या संबंधित ठेकेदाराला फोन केल्याच्या नंतर आपण या रस्त्याचा निधी शिल्लक राहत होता, त्याच्यातून डांबरीकरणाची परमिशन आपले आत्ताचे जे आमदार आहेत बाबाजी काळे यांच्या माध्यमातून म्हणजे परमिशन घेतल्याच्या नंतर करणार होतो. पण ठेकेदारांनी मार्च एंडिंगच्या आधी घाईत काम करून तोच उरलेला निधी पड्याल्या पट्टीने हे करून दोन्ही कामं निकृष्ट दर्जाची केली. मग आता तुमची नेमकी अपेक्षा काय आहे? या ठिकाणचं काम कसं व्हायला पाहिजे त्या संदर्भात तुमचं ग्रामस्थ नात्याने मत मांडा. हा जसं रस्ता जसं या रस्त्याचं एस्टिमेट बनवलं असेल ते एस्टिमेट प्रमाणे या रस्त्याचं काम करावं अशीच आमची विनंती आहे. आमचं काय दुसरं काय म्हणणं नाही. निकृष्ट दर्जाचं काम हे इथं काय खपून आम्ही कोणी घेणार नाही. चालेल, धन्यवाद साहेब.